आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. आज 40 वर्षापासून मी काँग्रेस पक्षात काम करते आणि आतापर्यंत मी काँग्रेस पक्षाला सोडलेलं नाही आणि केव्हा गद्दारी किंवा बंडखोरी केली नाही पक्षासोबत. आता पक्षानं बी माझा विचार करायला पाहिजे की 40 वर्षापासून काम करून मला आतापर्यंत एकदा तिकीट दिलेलं नाही. आता मी पक्षातर्फे उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि मला पक्षानं तिकीट द्यायला पाहिजे. माझ्यासोबत सर्व समाज, दलित, मुस्लिम, मराठा सर्व समाजांचे लोक माझ्यासोबत सहखुशीनं मला मतदान करायला तयार आहे आणि माझा विचार करून पक्षानं मला पक्षाचं तिकीट द्यावं. प्रभाग क्रमांक 12. आंदोलन, मोर्चे, निवेदन तुम्ही सातत्य करत आलात. पक्षाने तुमचा अद्याप विचार केला. यावेळेस तुम्हाला तिकीट मिळेल? मला तिकीट मिळेल. यावेळेस मला अपेक्षा आहे की मी इतक्या वर्षानं पक्षासाठी आंदोलन, उपोषण, रेल रोकू, सगळं संजय गांधी निराधारचे काम, महिला दक्षता कमिटीचे काम करते मी. तर मला अपेक्षा आहे की मला ह्या वेळेस पक्षातल्या सगळ्यात जुन्या नेत्या आहेत आपण, महिला नेते आहेत. महिलांना घेऊन चालण्याची एक निष्ठामध्ये आपलं काम आहे. हो. काय मग वरिष्ठ पातळीवर काय बोलणं झालं? काय आहे वरिष्ठ पातळीवर तुम्ही फॉर्म भरा, आम्ही तुम्हाला तिकीट देऊ, आम्ही विचार करू असं मला सांगितलेलं आहे. त्या अपेक्षानं मी फॉर्म भरलेला आहे आणि मला अपेक्षा आहे की ह्या बारीला मला तिकीट देतील. भागातील नागरिकांना, एकंदरीत परभणीतील नागरिकांना काय आवाहन करायला? परभणी शहराच्या आमच्या वार्ड क्रमांक 12 मधल्या सगळ्या लोकांची, गरीब गुरिबाची इच्छा आहे की तुम्ही एवढं 25 वर्ष आम्हाला पाणी पाजलं, आम्ही ते उपकार विसरणार नाही. आमच्यासाठी तुम्ही खूप काम केलं, झोपडपट्ट्याला जागा दिली, संजय गांधी निराधारचे काम केले. त्यासाठी माझ्या वार्डातले जे बी लोक आहेत महिला, ते माझ्या पाठीशी खंबीरपणानं उभे आहेत.